नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या ALD चॅनलमध्ये। मी प्रथम माता, भगिनी, बंधू या सर्वांचे सुरुवातीला आभार मानतो, कारण आजच माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे। आपली सर्वांची कृपा असल्यामुळे आपण सर्व माझ्या चांगल्या छान छान गोष्टी पाहत आहात। अशाच वरचढ चांगल्या पाहत राहा। मी सुद्धा चांगलं देण्याचा प्रयत्न करत राहील। दिंडी निघालेली आहे, रस्ता तापलेला आहे। एक तरुण मुलगा अजय हातात पाण्याची बाटली घेऊन वारीत चालत आहे। अचानक त्याचे लक्ष एका वृद्ध वारकऱ्याकडे जाते। ते आजोबा पायात चप्पल नसताना अनवाणी चालत आहे। त्यांच्या पायातून रक्त येत आहे आणि त्यांना चालताना खूप त्रास होत आहे। अजय स्वतःशीच म्हणतो, बापरे, एवढ्या कडक उन्हात हे आजोबा अनवाणी चालतायत, त्यांचे पाय तर रक्ताळलेत। अजय धावत आजोबाकडे जातो। तो स्वतःच्या पायातली महागडी ब्रँडेड चप्पल काढतो आणि आजोबाच्या पुढ्यात ठेवतो। अजय, बाबा हे घ्या, माझी चप्पल घाला, तुमचे पाय किती रक्ताळले आहेत, दुखतायत, असं नका चालू। आजोबा मंद हसून, अरे लेकरा, कशाला हवी मला ही चप्पल? पांडुरंग आहे की माझा सांभाळ करायला? नाही बाबा, पांडुरंग तुमच्या रूपाने मला भेटला असं समजा। प्लीज ही चप्पल घाला आणि मगच पुढे चला। आजोबा ती चप्पल घालतात, अजयच्या डोक्यावर हात ठेवतात आणि गर्दी दिसेनासे होतात। वारी संपते, अजय पंढरपूरला पोहोचतो। तो दर्शनासाठी रांगेत उभा राहतो। तासनतास वाट पाहिल्यावर तो गाभाऱ्यात पोहोचतो। जसा तो विठ्ठलाच्या मूर्ती समोर येतो, त्याचे डोळे विस्फारतात। विठ्ठलाच्या सावळ्या पायांना तशाच जखमा झालेल्या दिसतात, जशा त्या वारकरी आजोबाच्या पायाला होत्या। आणि धक्कादायक म्हणजे मूर्तीच्या चरणाजवळ अजयने आजोबाला दिलेली तीच महागडी चप्पल पडलेली असते। डोळ्यात पाणी वाहू लागते। तो तिथे साष्टांग दंडवत घालतो आणि त्याला समजते की ज्या देवाला तो मंदिरात शोधत होता, तो त्याला वाटेतच भेटला होता। देवाला शोधायला कुठेही जाऊ नका, तो माणसातच दडलेला असतो। फक्त तुमची नजर आणि मन शुद्ध हवं। ही कथा जर आवडली असेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा। ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये लिहायला विसरू नका। सर्वजण आपल्या तब्येतीची काळजी घ्या। पुन्हा भेटूया नवीन कथेसह। तोपर्यंत धन्यवाद, नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत।